मार्केटला रेजिस्टन्स देणं. आता रेजिस्टन्स सिंपल आहे. एक रेजिस्टन्स कुठे वापरला तो एक रिजेक्शन कधी सापडलं जातं? ट्रेंड जर बुलिश असेल तर बुलिश ट्रेंड मध्ये आपण रेजिस्टन्स आयडेंटिफाय नाही करत. आपल्याला रेजिस्टन्स कधी फाइंड करायचा आहे? सपोज एक बेरिश स्ट्रक्चर आहे, या पद्धतीने एक बेरिश ट्रेंड चाललेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की मार्केटने ब्रेकआउट स्ट्रक्चर केलेलं आहे. पहिल्यांदा तर आपण पाहणार आहे स्मार्ट मनी कॉन्सेप्ट, की इथं मला दिसतंय की एक बेरिश स्ट्रक्चर आहे, प्राइसने एक बॉस बनवलेला आहे. आता सिंपल बॉस बनवल्यानंतर आपण काय करतो, एक रिट्रेसमेंट सापडवतो. आता जी रिट्रेसमेंट आहे मी एक सिंपल केलं, एक फिबोनाची मार्क केली, लो टू हाय फिबोनाची मार्क केली, ज्याच्यामध्ये मला दिसतंय की मार्केटचा प्रीमियम एरिया कुठे आहे. 0.5च्या अबो आहे आपला प्रीमियम एरिया. जसं आपण प्रीमियम एरिया फाइंड करण्यासाठी हाय टू लो मार्क केला एक फिबोनाची, सेम त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं, फिक्स रेंज व्हॉल्यूम प्रोफाईल सुद्धा हाय टू लो मार्क करायचंय. आता याच्यामध्ये तीन गोष्टी येणार आहे. एक म्हणजे व्हॅल्यू लो एरिया, व्हॅल्यू हाय एरिया आणि पॉइंट ऑफ कंट्रोल. पीओसी आणि व्हॅल्यू हाय एरिया 0.5च्या अबो येणार आहे. लो एरियाची आपल्याला गरज नाही, कारण लो एरिया हा सपोर्ट सारखा रिॲक्ट करतो. आपल्याला ब्रेकआउट स्ट्रक्चर बेरिश सेल करायचंय. मग आता या पॉइंट मध्ये आपण पाहिलं की आपल्याकडे इथे एक सप्लाय आहे, एक सप्लाय इथं पण आहे आपल्याकडे, आणि एखादा सप्लाय आपल्याकडे इथे पण असेल किंवा एक एफव्हीजी इथे असेल. म्हणजे आपल्याकडे तीन चार गोष्टी आहे सेलसाठी. इथं पण मार्केट सांगते सेल करा, इथं सुद्धा सेलचा पॉईंट आहे, इथं सेलचा पॉईंट आहे. नक्की व्हॅलिड पॉईंट कोणता आहे? मग याला थोडस व्हॉल्यूम सोबत समजून घेऊ आपण की जास्त सेलर कुठे होते. जास्त सेलर दोन जागेवरती असणार आहे, एक म्हणजे पीओसी वरती आणि दुसरा म्हणजे सांगा कोणता एरिया दुसरा? व्हॅल्यू एरिया हाय. या दोन जागेवरती जास्तीत जास्त सेलर आहे. मेन गोष्ट, मोठी जी ट्रेडिंग आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात बाय सेलचे जे ट्रेड होतात ते होतात पीओसी वरती. पीओसीच्या व्यतिरिक्त मार्केटमध्ये जर अजून बाय सेल होत असेल तर ट्रेंड नुसार एक बाय सेल होणार आहे इथे, एक म्हणजे मोठ्या प्रमाणात बाय सेलिंग होणार आहे या पॉइंट वरती, आणि सेकंड 70% एरिया सेलरचा, म्हणजे सेलर 70% पीओसी पेक्षा जास्त सेलर ट्रेंड नुसार जर म्हटलो आपण तर ते आहे या पॉइंट वरती व्हॅल्यू एरिया हाय. मग ट्रेंड नुसार आपण काय केलं, पीओसी पाहिला बेरिश ट्रेंड होता आणि एक व्हॅल्यू एरिया हाय पाहिला. आता या दोन जागा अशा आहे की इथं जास्त सेलर आहे. आता कधी कधी काय होणार आहे की व्हॅल्यू एरिया हाय इथं येईल आणि सेम पीओसी सुद्धा इथंच येईल, याच एरियाच्या नेर आसपास येईल. पीओसीच्या आसपास कोणताच पीवाय नसणार आहे आपला, पण व्हॅल्यू एरिया हायच्या आसपास पीवाय असणार. तेव्हा ट्रेड करणं खूप इझी जाणार आहे की आपण या पीवाय पासून सेलचा प्लॅन करणार आहे. पण कधी कधी काय होईल की व्हॅल्यू एरिया हाय वरती असेल आणि पीओसी थोडासा खाली असेल आणि पीओसीच्या नियर सुद्धा एक पीवाय असणार आहे. मग आपल्याला नेहमी हे इंटरनल स्ट्रक्चर पाहायचंय. इंटरनल स्ट्रक्चर कोणतं हे वालं, याच्यामध्ये काय पाहायचं आहे की जेव्हा प्राइस पडली आहे, ड्रॉप झाली, तेव्हा मार्केटने इथे रिजेक्शन घेऊन मार्केट रिव्हर्स गेलेलं आहे का, म्हणजे मार्केट पीओसी ला टॅप करून ड्रॉप झालेलं आहे का. जर मार्केट पीओसी ला टॅप करून ड्रॉप झालेला असेल तर हाय चान्सेस की आता जेव्हा प्राइस रिट्रेसमेंटला येईल, मार्केट याला ऍज अ लिक्विडिटी काय करणार आहे, रिस्पेक्ट करेल याची लिक्विडिटी म्हणून. हा पीवाय काम नाही करणार, मार्केट याला लिक्विडिटी म्हणून याची रिस्पेक्ट करेल आणि लिक्विडिटी सोबत व्हॅल्यू एरिया हायच्या नेर जो पीवाय आहे एक्स्ट्रीमचा, त्या पीवाय पासून मार्केट ड्रॉप करेल. मग आपण सिंपल व्हॅल्यू एरिया हाय पीओसी कधी बघितलं, जेव्हा मला समजलं ट्रेंड बेरिश आहे आणि बेरिश ट्रेंड मध्ये माझ्याकडे दोन सप्लाय आहे, म्हणजे दोन माझ्याकडे ऑर्डर ब्लॉक येत आहे बेरिश सेल साठी, एखादा एफव्हीजी येतोय. मग याच्यामध्ये मला एक कन्फर्मेशन घ्यायचं आहे की कोणत्या जागेवरती 70% सेलर अवेलेबल होते, आणि त्या 70% सेलरच्या जागेवरती जर मला एखादा इम्बॅलन्स भेटत असेल तर माझ्याकडे ते स्ट्रॉंगचं रिझन आहे, एकदम स्ट्रॉंग सेलिंग साठी रिझन आहे. आता याच्या व्यतिरिक्त आपण अजून याचा वापर कुठे करू शकतोय?
सेम असंच ब्रेकआउट स्ट्रक्चर 4 तासांच्या टाइम फ्रेम मध्ये. हे 4 तासांच्या टाइम फ्रेम मध्ये ब्रेकआउट स्ट्रक्चर आहे. जिथं जिथं आपला बुलिश बेरिश व्यू असणार आहे त्या प्रत्येक ठिकाणी आपण याचा वापर करू शकतो. फक्त आपलं स्ट्रक्चर बरोबर असलं पाहिजे. स्ट्रक्चर बरोबर असेल तर तशी प्राइस पीवाय पासून ड्रॉप करणार आहे. फक्त व्हॅलिड पीवाय फाइंड करून देण्याचं काम करणार आहे आपला व्हॉल्यूम प्रोफाईल. व्हॉल्यूम प्रोफाईलचं काम काय आहे? जास्तीत जास्त सेलरचा व्हॉल्यूम कुठे, बारचा व्हॉल्यूम कुठे हे सांगणं. पण आता हा व्हॉल्यूम आपल्याला कधी समजलं पाहिजे? जेव्हा आपलं स्ट्रक्चर बरोबर असेल. H4च्या टाइम फ्रेम मध्ये हे ब्रेकऑफ स्ट्रक्चर आहे. H4च्या टाइम फ्रेम मध्ये हा H4च्या टाइम फ्रेमचा काय आहे? पीवाय. म्हणजे 4 तासांच्या टाइम फ्रेम मध्ये ड्रॉप झाला असेल, एक बेस झाला असेल, ड्रॉप झाला असेल, तर हा 4 तासांच्या टाइम फ्रेम मध्ये एक पीवाय. एका व्यक्तीने वेट केला 15 मिनिटांमध्ये प्राइस इथे येईल. 15 मिनिटांमध्ये प्राइस या पद्धतीने आली. पीवायला टॅप केलं आणि 15 मिनिटांमध्ये कॅरेक्टर काय झालं? चेंज झालं. आता हे 15 मिनिटाचं कॅरेक्टर चेंज आहे. मेन गोष्ट ट्रेंड बेरिश होता. बेरिश ट्रेंड नुसार 15 मिनिटाची रिट्रेसमेंट आली. ही 4 तासाची मुवमेंट. ठीक आहे, व्यवस्थित समजून घ्या. ही 4 तासाची मुवमेंट, हिला रेड मध्ये मार्क केलं. रिट्रेसमेंट आपण 15 मिनिटाची ब्ल्यू मध्ये मार्क केली. हे 15 मिनिटाचं स्ट्रक्चर आहे, हे 4 तासाचं स्ट्रक्चर आहे. 4 तासाचा हा पीवाय. त्या 4 तासाच्या पीवाय वरती 15 मिनिटांमध्ये जी प्राइस आली, ब्रेकऑफ स्ट्रक्चर. ब्रेकऑफ स्ट्रक्चर विथ रिझन प्राइस प्रिव्हियस लोला करते ब्रेक, त्याच्या खाली देते क्लोजिंग कॅरेक्टर चेंज. आता मला दिसतंय की मार्केट 30% अप येते. म्हणजे 15 मिनिटाच्या कॅरेक्टर चेंजला काय करायला येते? रिट्रेस करायला येते. ऑलरेडी गोष्ट सिंपल आहे की 4 तासामध्ये ट्रेंड कसा होता? बेरिश होता. 4 तासाच्या ट्रेंड मध्ये 15 मिनिटाची झाली रिट्रेसमेंट. तर 15 मिनिटांमध्ये मार्केटने स्ट्रक्चर केलं शिफ्ट. म्हणजे 15 मिनिटांमध्ये आपल्याला भेटलं कन्फर्मेशन कसलं की आपण सेल करू शकतोय. आता या 15 मिनिटांमध्ये काय होतं की कधी कधी इथं एखादा एफव्हीजी येतो, कधी कधी इथे एखादा एफव्हीजी असतो, आणि नियर इथे एखादा सप्लाय असतो, किंवा कधी कधी इथं आपल्याला एखादा सप्लाय पाहायला भेटेल, इथं एफव्हीजी पाहायला भेटेल. पण नेहमी सिंगल नाही भेटणार, तर या लेग मध्ये एकापेक्षा जास्त भेटणार आहे. मग आता याच्यामध्ये जर मी इथून ट्रेड केला, प्राइस इथपर्यंत पोहोचली तर रिस्क मोठी आहे. बरं, मी इथं वेट केला, प्राइस इथूनच पडली तर ट्रेड मिस होणार आहे. मग मला व्हॉल्यूम प्रोफाईलने काय करायचंय? मला फक्त एक गोष्ट पाहिजे व्हॉल्यूम प्रोफाईलने, की ही जी रेंज आहे, या रेंज मध्ये चांगला व्हॉल्यूम कुठे आहे सेलरचा. ठीक आहे, मी ऑलरेडी स्ट्रक्चर मार्क केलंय, सगळं मार्क केलंय, सगळ्या गोष्टी माहिती आहे मला. मला फक्त एवढंच पाहायचं आहे की 15 मिनिटात मला सेलिंग करायची आहे. तर 15 मिनिटांमध्ये चांगला व्हॉल्यूम कुठे आहे? सेलर 70% सेलर कुठे आहे अवेलेबल? नेहमी व्हॅल्यू एरिया हा इथं येणार नाही, कधी कधी इथं सुद्धा येईल. कारण व्हॉल्यूम प्रोफाईल ही डेटानुसार येते. मग आता मला फक्त काय करायचं आहे की सेल करण्यासाठी एवढ्या एरियामध्ये सापडायचं आहे व्हॅलिड व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम कोणकोणत्या गोष्टी व्हॉल्यूम सांगणार आहे मला? एक म्हणजे व्हॅल्यू एरिया हाय, आणि दुसरा म्हणजे पीओसी. या दोन गोष्टी मला सांगणार आहे चांगला व्हॉल्यूम कुठे. मग आता आपल्याला काय करायचं आहे? 4 तासाचं बेरी स्ट्रक्चर, 15 मिनिटाचं कॅरेक्टर चेंज. कॅरेक्टर चेंज जे झालं आणि प्राइस जी रिट्रेसला चालली आहे, हा हाय पॉइंट ते लो पॉइंट व्हॉल्यूम प्रोफाईलने आपल्याला मार्क करायचा आहे. हा हाय पॉइंट ते लो पॉइंट व्हॉल्यूम प्रोफाईलने मार्क करायचा आहे. येणारा पीओसी आणि व्हॅल्यू एरिया हाय, या दोघांमध्ये कुठे चांगला पीवाय, एक एफव्हीजी असेल, एखादा ऑर्डर ब्लॉक असेल, एखादा सप्लाय असेल, चांगला कुठे आहे? सपोज पीओसी पाशी मला चांगला भेटला, इकडे काही व्हॅल्यू एरिया हायच्या नियर काही ऑर्डर ब्लॉक, एफव्हीजी वगैरे काहीच नाही, तर व्हॅल्यू एरिया हायचं काही काम नाही, वरच्या लेवलचं काही काम नाही. काम फक्त आहे आपल्याकडे पीओसीचं. मग आता एंट्री कशी घेतली पाहिजे? स्ट्रक्चर ऑलरेडी सगळं आपल्याला माहित आहे. पीओसी पासून सेल केलं पाहिजे, व्हॅल्यू एरिया हायच्या वरती स्टॉप लॉस ठेवला पाहिजे क्लोजिंगला. आणि टार्गेट जे असेल ते काय असेल आपलं? पाहता 4 तासाचं ब्रेकऑफ स्ट्रक्चर हे आपलं टार्गेट आहे पहिली गोष्ट तर. ठीक आहे, स्मार्ट मनी नुसार क्लीन जे टार्गेट असेल 4 तासाचं ब्रेकऑफ स्ट्रक्चर असेल.
पण याच्या अगोदरही प्राइस रिजेक्ट होऊ शकते. मग यासाठी आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला सिंपल प्राइसचा लो पॉइंट, हा वाला लो पॉइंट ते हाय पॉइंट मार्क करायचा. इथून जर प्राइस ड्रॉप करणार असेल या लेवल पासून आणि इथून आपण सेल करतोय, बरोबर, तर आपल्याला खाली एक सपोर्ट पण फाइंड करायचा आहे बॉसच्या अगोदर, की प्राइस कुठे होल्ड करू शकते. मग सेम आपण हवं तर या पद्धतीने मार्क करू शकतो, लो टू हाय, की ज्याच्यामध्ये आपल्याला दिसेल इथं व्हॅल्यू एरिया लो, की इथून जी प्राइस पडेल व्हॅल्यू एरिया लो पर्यंत मार्केट ड्रॉप करू शकतं. पण आपलं जे टार्गेट आहे स्ट्रक्चर नुसार, ते टार्गेट आहे हे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर 4 तासाचं. एकदम सिंपल आहे. आता हे झाले डे ट्रेड, म्हणजे इंट्राडेचे ट्रेड, जे आपल्याला प्रत्येक पेअर मध्ये 4 तासाची टाइम फ्रेम, 1 तासाची टाइम फ्रेम स्ट्रक्चर नुसार सगळीकडे भेटणार आहे. पण काल जे मी तुम्हाला समजून सांगितलं, हे स्विंग ट्रेड साठी होतं, की आपल्याला मोठ्यातला मोठा ट्रेड भेटेल छोट्या स्टॉप लॉस वरती. हे झालं डे ट्रेड, की एका व्यक्तीने 4 तासाचा ट्रेंड बघितला, 4 तासाच्या पीवाय पासून प्लॅनिंग केली. 1 तासाचा ट्रेंड बघितला, पीवाय पासून प्लॅनिंग केली. 1 तासाचा ट्रेंड होता, 1 तासाचा पीवाय होता, 5 मिनिटाचा कॅरेक्टर चेंज होता आणि 5 मिनिटाचा पीओसी होता. आणि त्याच पीओसीच्या जागेवरती एक आला आपला सप्लाय, जिथून आपण सेल केलं. पण काल जे शिकवलं होतं, काल काय होतं की डेली टाइम फ्रेम वरती किंवा विकली टाइम फ्रेम वरती मार्केटचं स्ट्रक्चर पहा. विकली जी कॅन्डल बनते ते विकली कॅन्डलला पहा. या विकली कॅन्डलला स्ट्रॉंग बुलिश बेरिश कॅन्डल असेल, तिने हायलो स्वीप केला असेल, तर या कॅन्डलला नेक्स्ट कॅन्डल रिट्रेस करून मुवमेंट करणार आहे. मग आपल्याला विकली ट्रेड जे पकडायचे, आपला ट्रेड हा 2-3 दिवस चालणार आहे, मोठ्यातली मोठी मुवमेंट आपल्याला भेटणार आहे. मग आपल्याला सिंपल काय करायचं होतं, एका विकली कॅन्डलला सोमवारी प्राइस कुठून ओपन झाली ते फ्रायडे, सोमवारची ओपन कॅन्डल ते फ्रायडेची क्लोज कॅन्डल मार्क करायची. सपोज ही विकली कॅन्डल आहे, एका वीक मध्ये 5 दिवस ट्रेडचे आहे. मग इथे आपल्याला 5 कॅन्डल पाहायला भेटतील. त्या 5 दिवसामध्ये एक सोमवारची ओपन कॅन्डल आणि फ्रायडेची लास्ट क्लोज कॅन्डल, ओपन कॅन्डल पासून लास्ट क्लोज कॅन्डल पर्यंत आपल्याला मार्क करायचं आहे हे व्हॉल्यूम प्रोफाईल. आता येणाऱ्या जो नेक्स्ट वीक आहे, जो आता चालू होतोय, सपोज हा फ्रायडेला संपला, मंडेला जो वीक चालू होणार आहे, त्या मंडेच्या वीकला एकदम बेस्ट रिट्रेसमेंट भेटणार, एकतर पीओसी पाशी किंवा व्हॅल्यू एरिया लो पाशी. पण पीओसी आणि व्हॅल्यू एरिया लो पर्यंत येण्यासाठी मार्केटला व्हॅल्यू एरिया हायचं रिजेक्शन घ्यावं लागतं, तर आपल्याला एक रिव्हर्सल पण भेटतो. तर विकली टाइम फ्रेम मध्ये जर याचा वापर केला तर आपल्याला सगळ्यात बेस्ट ट्रेड भेटतात. आणि मोस्टली याचा वापर जो केला जातो तो विकली कॅन्डल साठीच केला, तो विकली प्रोफाईल साठीच केला, तो 5 दिवसांच्या रेंज साठी. आता आपण आपल्या सोयीनुसार काय करत आहे, लोअर टाइम फ्रेम मध्ये कॅरेक्टर चेंज झालं, लो टू हाय मार्क करतो, फक्त पीवाय व्हॅलिड कोणतं आहे ते फाइंड करण्यासाठी, चांगलं व्हॉल्यूम कोणतं आहे ते फाइंड करण्यासाठी. कारण व्हॅलिड इनव्हॅलिड हे दोन स्ट्रक्चर बनतात. फक्त जर व्हॅलिड स्ट्रक्चर तयार झालं असतं तर आपल्याला गरज पडली नसती, पण इनव्हॅलिड पण स्ट्रक्चर चेंज तयार होतात, म्हणून आपल्याला गरज पडते त्या गोष्टीची. त्याच्यामध्ये लिहून घ्या, एकदम सिंपल वे मध्ये सांगतो. जर बुली स्ट्रक्चर असेल, जर बुली स्ट्रक्चर असेल, अशा बुली स्ट्रक्चर मध्ये, अशा बुली स्ट्रक्चर मध्ये
व्हॅल्यू एरिया लो आणि पीओसी काम करतो. जर बुलिश स्ट्रक्चर असेल तर अशा बुलिश स्ट्रक्चर मध्ये व्हॅल्यू एरिया लो आणि पीओसी काम करतो. जर स्ट्रक्चर बेरीज असेल, जर स्ट्रक्चर बेरीज असेल, जर स्ट्रक्चर बेरीज असेल तर व्हॅल्यू एरिया हाय आणि पीओसी काम करतो. सिंपल. एक एक गोष्ट समजून घ्या. पहिलं ब्रेकऑफ स्ट्रक्चर बद्दल. सपोज हायर टाइम फ्रेमचं एखादं ब्रेकऑफ स्ट्रक्चर आहे. या हायर टाइम फ्रेमच्या ब्रेकऑफ स्ट्रक्चर मध्ये मार्किंग कशी करायची? जी प्राइस रिट्रेसमेंटला आलेली आहे, हिचा लास्ट लो कॅन्डल, ही लास्ट ग्रीन कॅन्डल असेल लोची. कोणती? लास्टची जी कॅन्डल आहे स्विंग लो. स्विंग लो ते स्विंग हाय, या पद्धतीने दोन कॅन्डल आपल्याकडे लो टू हाय. हिच्या बॉडी पासून हिच्या बॉडी पर्यंत मार्किंग करायची आपल्याला. ब्रेकऑफ स्ट्रक्चर आपण लो टू हाय फिबोनाची मार्क करणार आहे. फिबोनाचीने आपण डिस्काउंट एरिया पाहणार आहे. डिस्काउंट एरियामध्ये एक दोन पीवाय आहे. व्हॅलिड कोणता पीवाय आहे ते समजून घेण्यासाठी लो टू हाय व्हॉल्यूम प्रोफाइल मार्क करू. ज्या पीवाय मध्ये क्लीन लाईन येत आहे तो आपल्यासाठी व्हॅलिड असेल. ज्याच्यामध्ये क्लीन लाईन येते, एफव्हीजी ए 50% नियर क्लीन लाईन येऊ राहिली व्हीएलए ची किंवा पीओसी ची, तो आपल्यासाठी व्हॅलिड असेल. तर एक ब्रेकऑफ स्ट्रक्चर, बुलिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर मध्ये मार्किंग कशी असेल आपली? लो पासून फर्स्ट आपण लो ला मार्क करू. लो पासून मार्किंग असेल आपली हाय पर्यंत, जशी आपण फिबोनाची मार्क करतो. या पद्धतीने एका बुलिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर मध्ये आपली मार्किंग असेल. एक बेरिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर आहे. बेरिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर मध्ये मार्किंग कशी असेल? हाय टू लो. हा बेरिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर, यामध्ये जी मार्किंग असेल ती असेल या पद्धतीने. प्राइसचा हाय पॉईंट ते लो पॉईंट. जी हायची कॅन्डल असेल त्या कॅन्डलच्या बॉडीवरती टॅप करायचं आणि तिथून लास्ट जो टॅप असेल सेकंड, तो असेल हा बॉटमचा. जिथून प्राइस रिव्हर्स झाली आहे, हा बॉटम लास्टचा टॅप असेल. मग आता याच्यामध्ये पहा, लाईन इथे येईल आपली व्हॅल्यू एरिया लो, पीओसी वगैरे. जो आपल्या रॅली बेस रॅली मध्ये येत आहे परफेक्ट, तो आपल्यासाठी व्हॅलिड असेल. मग इथे एफव्हीजी असणार आहे, एखादी डिमांड असणार आहे की जेव्हा आपण ऑर्डर ब्लॉक शिकतो, ऑर्डर ब्लॉक खाली असतो, एफव्हीजी वरती असतो. कधी कधी प्राइस एफव्हीजी पासून जाते, कधी कधी प्राइस ऑर्डर ब्लॉक पर्यंत येते. त्याचं रिझन काय? जिथं व्हॅल्यू एरिया लो असणार आहे तिथं व्हॉल्यूम जास्त असणार आहे. आणि ज्या पीवाय मध्ये आपली लाईन येईल आपण तिथून प्लॅन करणार, तो आपल्यासाठी व्हॅलिड असणार. तर बुलिश मध्ये या पद्धतीने मार्किंग असेल, बेरिश मध्ये या पद्धतीने मार्किंग असेल. फर्स्ट आपण हायला मार्क करू आणि सेकंड जी क्लोजिंग असेल आपली ती असेल लो वरती. या पद्धतीने बुलिश आणि बेरिश स्ट्रक्चर मध्ये झालं की एक बुलिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर, बेरिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर. आता याच्या व्यतिरिक्त सपोज एक कॅरेक्टर चेंज आहे, एक बुलिश कॅरेक्टर चेंज होत आहे मार्केटचं. हा एक पीवाय आहे आणि या पीवाय पासून स्ट्रक्चर चेंज होत आहे. प्राइस या पद्धतीने डाऊन ट्रेंड मध्ये आली, कॅरेक्टर चेंज झालं. कधी कधी प्राइस इथे येते, कधी प्राइस इथे येते, कधी प्राइस इथूनच निघून जाते. याच्यामध्ये जर बघितलं तर पहिला ट्रेंड जो चालला होता हा बेरिश ट्रेंड होता.
हॅलो. हो आहे ना. चालेल चालेल. बेरिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, प्राइस पीवाय पर्यंत पोहोचली, पीवाय पासून प्राइस अप गेली, प्राइसने कॅरेक्टर चेंज केलं. आता चॉक झालाय, रिट्रेसमेंट होणार आहे, बुलिश रिट्रेसमेंट आहे. जसं इथं बुलिश रिट्रेसमेंट मध्ये लो टू हाय होतं, सेम इथं पण प्रोफाईल मार्क करू शकतो. आता लक्षात एक घ्यायचं आहे आपल्याला, फक्त पीवाय हायर टाइम फ्रेमचा आहे. हायर टाइम फ्रेमचा पीवाय, सपोज 1 तासाचा पीवाय 5 मिनिटाचा कॅरेक्टर चेंज, 4 तासाचा पीवाय 15 मिनिटाचा कॅरेक्टर चेंज, डेली टाइम फ्रेमचा पीवाय 1 तासामध्ये कॅरेक्टर चेंज. जी अलाइनमेंट दिलेली आहे त्या अलाइनमेंट मध्ये चेंजेस होतील आणि त्याच्या खाली हायर टाइम फ्रेमचा काय असेल, आपला पीवाय असेल. जर हायर टाइम फ्रेमच्या पीवाय पासून कॅरेक्टर चेंज होतंय, 4 तासाचा पीवाय होता, 15 मिनिटामध्ये कॅरेक्टर चेंज झालंय, तर गोष्ट एक लक्षात ठेवायची, 15 मिनिटाची जी लेवल आहे, जी 15 मिनिटाची जी लेवल येणार आहे इथे, ती जास्त स्ट्रॉंग नसणार आहे. म्हणजे ती जी लेवल आहे ती एकदम टार्गेट हाय ब्रेक पर्यंत अशा पद्धतीचे टार्गेट नाही देणार. आपण डे ट्रेड करत आहे, डे ट्रेड साठी व्हॉल्यूम फाइंड करत आहे, तर डे ट्रेडचा जो काही व्हॉल्यूम आहे हा डे ट्रेड मध्येच एंड होतो. म्हणजे सांगायचं असं आहे की इथून जर ट्रेंड डाऊन चालू झाला आहे आणि या डाऊन ट्रेंडचं एक रिजेक्शन इथे येत आहे, व्हॅल्यू एरिया हा इथे येत आहे, तर आता व्हॅल्यू एरिया लो पीओसी पासून जर मी एंट्री पकडत आहे इथल्या पीवाय पासून, तर याचं टार्गेट फक्त डे साठी असेल इथपर्यंत. जो डाऊन ट्रेंड आला आहे, या डाऊन ट्रेंड मध्ये पण मी एक व्हॉल्यूम प्रोफाईल मार्क केलं आणि या डाऊन ट्रेंड मध्ये व्हॉल्यूम प्रोफाईल नुसार मी पाहिलं की इथं व्हॅल्यू एरिया हाय आहे, एक पीओसी आहे. इथून जो बायचा ट्रेड जो प्लेस झालाय इथल्या एका पीवाय वरती, जिथं आपली व्हॉल्यूम प्रोफाईलची कन्फर्मेशन आपल्याला भेटलं, याचं टार्गेट या डे ट्रेडचा जो ट्रेंड चाललेला आहे 5 मिनिटाचा, त्या ट्रेंड मध्ये असलेले रिजेक्शन आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा की जेवढं लोअर टाइम फ्रेमच्या लेवलवरती काम करू, जशी ही लोअर टाइम फ्रेमची लेवल सपोर्ट देऊ राहिली कॅरेक्टर चेंज नंतर, तशीच या चालू ट्रेंडचा पण लोअर टाइम फ्रेमच्या 15 मिनिटाच्या वरती रिजेक्शन बाकी आहे, जे इथून जी प्राइस अप जाणार आहे त्या पॉइंट पर्यंत पोहोचणार आहे. तर हे झालं बुलिश कॅरेक्टर चेंज मध्ये, की बुलिश कॅरेक्टर चेंज जर असेल आणि आपल्याला इथून बाय प्लॅन करायचा आहे, तर बाय प्लॅन आपण इथल्या डिमांड वरती करणार आहे. पण डिमांड कोणता करायचा, डिस्काउंट मध्ये आलेल्या एवढी डिस्काउंटची सपोज एक रेंज आहे आपली, ही 15 मिनिटामध्ये एवढी डिस्काउंटची रेंज आहे. या रेंज मध्ये नक्की बाय कुठे करू आपण, इथं बाय करून इथं स्टॉप लॉस लावू शकत नाही. मग याच्यामध्ये पिन पॉइंट आपल्याला सापडायचा आहे. तर पिन पॉइंट साठी पीओसी आणि व्हॅल्यू एरिया लो ज्याच्या सोबत चांगला डिमांड आहे, चांगला एफयूजी आहे, असा पॉइंट जो आपण पाहणार आणि तिथून आपण बायचा प्लॅन करणार. एकदम खूप सिंपल आहे. आता सेम एक डाऊन ट्रेंड आहे, एक पीवाय, 1 तासाच्या टाइम फ्रेमचा पीवाय आहे. 5 मिनिटामध्ये आपण ट्रेंड पाहिला, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर विथ रिझन, प्राइस येते, प्रिव्हियस लोला ब्रेक करते, कॅरेक्टर चेंज. आता 5 मिनिटामध्ये प्राइस अपट्रेंड मध्ये चालली होती, प्राइसचं जे टार्गेट होतं ते होतं 1 आवरचा पीवाय. 1 आवरच्या पीवाय पर्यंत प्राइस पोहोचली, 1 आवरच्या पीवाय पासून कॅरेक्टर चेंज झालं. 1 आवरच्या पीवाय पासून जे काही सेलर आले आहे ज्यांनी कॅरेक्टर चेंज केलं आहे, आपल्याला कॅरेक्टर चेंज झाल्यानंतर सेल करायचंय, आपल्याला कन्फर्मेशन भेटलं की 5 मिनिटाचा ट्रेंड हा 1 तासाच्या पीवाय पासून शिफ्ट झाला आहे. मग 1 तासाच्या पीवाय पासून जी शिफ्टिंग झाली आहे, सेलरचा चांगला व्हॉल्यूम कुठे आहे, प्राइस सपोज इथपर्यंत ड्रॉप झाली
आणि आता मार्केट करत आहे रिट्रेसमेंट, प्राइस थोडीशी अप चालली रिट्रेसमेंटसाठी. लक्षात ठेवा, अप जाताना मार्केटकडे एक रिजेक्शन नाहीये, एकापेक्षा जास्त रिजेक्शन आहे. मार्केटकडे पाहिला इथला सपोर्ट ऍज अ रेजिस्टन्स म्हणून काम करल. याच्यावरती एखादा एफव्हीजी असेल, हे एक रिजेक्शन असेल. इथं एखादा ऑर्डर ब्लॉक असेल, हे एक रिजेक्शन असेल. कधी कधी नियर इथंच एखादं रिजेक्शन असेल, हे एक रिजेक्शन असेल. मल्टिपल रिजेक्शन पॉइंट आहे. कॅरेक्टर चेंज झालंय सगळ्यांना दिसतंय एक तासाच्या पिवळ्यापासून. याच्यामध्ये एक दोन तीन चार पॉइंट आहे. सेल कुठं करणार? इथून सेल करायला सुरुवात नाही करू शकत या पद्धतीने आपण, की इथून एंट्री प्लॅन केली, स्टॉप लॉस इथे ठेवला याच्या हायच्या अबो, आणि टार्गेट एवढं. आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे चांगला व्हॉल्यूम कुठे आहे. व्हॅल्यू एरिया हायचं काम काय आहे? 70% सेलर, त्या पूर्ण मुवमेंटचे 70% सेलर त्या जागेवरती असतात जिथं व्हॅल्यू एरिया हायची लेवल येते. आणि त्याच जागेवरती नेर आपल्याला काय हवा? एक इम्बॅलन्स हवा आहे. मग विचार करा, स्ट्रक्चर जर बरोबर आहे आणि व्हॅल्यू एरिया हायने आपल्याला सांगितलं 70% ट्रेडिंग झाली सेलरची, 70% सेलरने पोझिशन तिथे ओपन केल्या होत्या, पण त्या फिल नाही झाल्या. मग आता त्या फिल कुठे होतील? त्याच्या नेर असलेला एखादा एक इम्बॅलन्स. मग सपोज व्हॅल्यू एरिया हा इथं येतो या लेवलवरती, इथे एक इम्बॅलन्स आहे, तर आपल्यासाठी पिन पॉइंट एंट्री काय आहे? ही वाली, याच्या अबोव स्टॉप लॉस आणि याच्या बिलो जे काय असेल स्ट्रक्चर नुसार ते आपलं टार्गेट. एकदम साधी सिंपल गोष्ट. मार्किंग कशी करायची, कुठे करायची, जे आपण पहिल्यांदा स्ट्रक्चर मध्ये करत होतो तेच आपल्याला फॉलो करायचंय. फक्त त्या स्ट्रक्चर मध्ये जे आपण एंट्री घेत होतो त्या एंट्रीला थोडस आपल्याला आता ऍडव्हान्स करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण पाहणार आहे व्हॉल्यूम कुठं आहे चांगला. तर सेलिंग साठी 70% सेलरने पोझिशन कुठे ओपन केला हे व्हॅल्यू एरिया हायने समजल. बाईंग साठी 70% बायरने पोझिशन कुठे ओपन केले ते व्हॅल्यू एरिया लोनही समजल. आणि पीओसी जो असेल तो मिड एरिया असेल. तर सिंपल आहे, डाऊन ट्रेंड मध्ये एक हे स्ट्रक्चर असेल आपलं, एक हे स्ट्रक्चर असेल आपलं, आणि हे स्ट्रक्चर आहे. मार्किंग कशा करायच्या? लो टू हाय, हाय टू लो. सेम इथे लो टू हाय आणि इथे हाय टू लो. इथून प्राइस व्हॅल्यू एरिया हाय पासून का पडल? कारण तिथे 70% ज्यांनी कॅरेक्टर चेंज केलेलं आहे त्या कॅरेक्टर चेंज मागे जे सेलर होते त्या सेलरने 70% पोझिशन इथे व्हॅल्यू एरिया हाय पाशी ओपन केलेलं आहे. सेलिंग एवढी स्ट्रॉंग होती की सेलिंगने कॅरेक्टर चेंज केले. मग उरलेल्या ऑर्डर फिल करून मार्केट इथं बनवेल काय नवीन? बॉस नवीन ब्रेकआउट स्ट्रक्चर बनवलं मार्केट याच्या बिलो. समजतंय का? काहीच नाही समजलं. एक ही डायग्राम काढून घ्या, याच्यामध्ये लिहून ठेवा लोची कॅन्डलची बॉडी आणि वरती हायच्या कॅन्डलच्या बॉडीला मार्किंग करायची. वीक टू वीक नाही, बॉडी टू बॉडी. बॉडी पासून मार्क, भले हिचा वीक एवढा असू द्या, वीक पासून मार्किंग नाही. बॉडीवरती टॅप करायचं, ते बॉडीवरती, बॉडी टू बॉडी.
बुलिश ब्रेकअप स्ट्रक्चर, बेरिश ब्रेकअप स्ट्रक्चर, बॉडी टू बॉडी मार्किंग, बॉडी टू बॉडी मार्किंग. त्याच्यानंतर एक हे स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये लो टू हाय मार्किंग. प्राइस किती अप जाऊ द्या, प्राइस इथपर्यंत जरी पोहोचली, कधी कधी बघितलं असेल तुम्ही की कॅरेक्टर चेंज होतं आणि प्राइस रिट्रेसला येतच नाही, प्राइस अप जाते. पण प्राइस त्याच्यानंतर भले एवढी मुवमेंट एकदा तरी रिट्रेसला येतेच. प्राइस रिट्रेसला कुठे येईल? व्हॅल्यू एरिया लो, पीओसी या पॉइंट वरती येईल. आता फक्त एक नोट लिहून घ्या त्याच्यामध्ये. कधी कधी काय होतं की कॅरेक्टर चेंज होतं, ब्रेकआउट स्ट्रक्चर असतं, पण पीवाय असे क्लीन दिसते नाही आपल्याला. त्या मार्किंग मध्ये काय होतं, पीओसी आणि व्हॅल्यू एरिया हाय असेल किंवा व्हॅल्यू एरिया लो असेल, हे दोघं एकमेकांच्या डायरेक्टली सोबत येतात, म्हणजे एकदम जवळ जवळ रेंज असते. मग ही रेंज सुद्धा आपल्यासाठी एक पीवाय आहे. लक्षात ठेवा, ठीक आहे, त्याच्यामध्ये लिहून घ्या. जेव्हा क्लीन पीवाय नसल, स्ट्रक्चर शिफ्टिंग नंतर, स्ट्रक्चर शिफ्टिंग नंतर क्लीन पीवाय नसेल, स्ट्रक्चर शिफ्टिंग नंतर क्लीन पीवाय नसेल, तर येणाऱ्या दोन ज्या लेवल एकमेकांच्या नियर आहे, येणाऱ्या दोन ज्या लेवल एकमेकांच्या नियर आहे, त्या पीवाय म्हणून काम करतात. येणाऱ्या दोन लेवल ज्या एकमेकांच्या नियर आहे, त्या पीवाय म्हणून काम करतात. समजलं का याच्यामध्ये काय सांगितलं? डायरेक्शन ऑलरेडी माहिती आहे, ब्रेकआउट स्ट्रक्चर बुलिश आहे, ठीक आहे. आता जोपर्यंत अजून आपला एफपी ऑर्डर ब्लॉक झाला नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही. पण एवढ्या लेग मध्ये इथं एफपी असतो, इथं एफपी असतो, इथं ओबी असतो, त्याच्या बिलो इकडे एखादा पॉईंट असतो जो रिजेक्शन म्हणून काम करतो. म्हणजे मल्टिपल रिजेक्शन आहे मार्केटकडे. आपण हे तर शिकलं की ब्रेकअप स्ट्रक्चर नंतर ओबी पासून बाय करायचं, एखाद्या एफपीजी पासून बाय करायचंय, एखाद्या डिमांड पासून बाय करायचंय, ठीक आहे. पण हे मल्टिपल येणार आहे तेव्हा काय करणार आहे? वर्क कोणता करणार आहे? ज्याच्यामध्ये व्हॉल्यूम आहे. आता या ओबी मध्ये अशी कोणतीच कॉन्सेप्ट नाहीये की जी याच्यामध्ये सांगाल की इथं व्हॉल्यूम आहे. एफयूजी मध्ये कोणती कॉन्सेप्ट नाही की जी सांगाल याच्यामध्ये व्हॉल्यूम आहे. मग सिंपल काय करायचं, या गोष्टींसोबत फक्त आपल्याला एक व्हॉल्यूम प्रोफाईल मॅच करायची आहे. व्हॉल्यूम प्रोफाईल सांगते की या पूर्ण लेग मध्ये चांगली बाईंग इथे झालेली आहे 70%, इथे झालेली आहे. दोन एरिया, एक पीओसी असेल जिथं बाहेरने कंट्रोल केलेलं आहे, एक असेल व्हॅल्यू एरिया लो एरिया जिथं बाहेरने मोठी बाईंग केलेली आहे. मग हे दोन पॉइंट आहे की ज्यांनी सांगितलं इथे बाईंग आहे, आणि याच्या नियर जर आपल्याला एखादी गोष्ट भेटली तर ते काय झालं, आपल्याकडे स्ट्रॉंग कन्फर्मेशन. बरं, नेहमी व्हॅल्यू एरिया लो इथं येतो 60-70% बिलकुल नाही.
कधी कधी पीओसी 50% येतो आणि लगेच पीओसीच्या खालीच व्हॅल्यू एरिया लो येतो. म्हणजे या पूर्ण लेग मध्ये आता 60-70% व्हॉल्यूम आहे, तर व्हॉल्यूम कुठे आहे? 50%च्या नियर आहे. मग जर आपल्याला आता प्रोफाईल माहित नसेल तर आपण काय करणार? नेहमी सारखं एक डिस्काउंट एरिया 60-70%ची लेवल इथं व्हायचा प्लॅन, प्राइस इथं असेल आणि प्राइस इथूनच काय होईल? आपण इथून जाईल. रिझन काय? या पूर्ण लेग मध्ये बीएलए तिथे आला, पीओसी तिथे आला, म्हणजे जेव्हा ब्रेकऑफ स्ट्रक्चर झालं आहे, बॉटमला व्हॉल्यूम नव्हता, व्हॉल्यूम कुठे आला? स्ट्रक्चर ब्रेक करण्याच्या नियर व्हॉल्यूम आला. ठीक आहे, हा फायदा आहे. सेम आता बेरिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर आहे. बेरिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर मध्ये हाय पासून सेलिंग झाली, लो पर्यंत सेलर होते. स्ट्रॉंग सेलर कुठे आपल्याला कोणामुळे समजणार आहे? व्हॅल्यू एरिया हाय आणि पीओसी हे दोघं रिजेक्शन म्हणून काम करणार आहे. त्यांचा वापर कुठे करायचा आहे? इथं जो काही सप्लाय असेल, फेअर व्हॅल्यू गॅप असेल, त्याच्यामध्ये जी लाईन येणार आहे तो आपल्यासाठी काय असणार आहे? स्ट्रॉंग पीवाय. म्हणजे सिंपल व्हॉल्यूमने काय केलं आपल्याला की मल्टिपल येणारे ज्या काही लेवल आहे त्याच्यामधून एक लेवल सिलेक्ट करून दिली की स्ट्रॉंग लेवल कोणती आहे? सेल साठी किंवा बाय साठी. आता पहा, एक कॅरेक्टर चेंज असेल, कॅरेक्टर चेंज काय होतं? पीआर पासून स्ट्रॉंग बाईंग होते, त्याच्यामुळे प्राइस प्रिव्हियस जो काही प्राइसचा लोअर हाय पॉईंट होता त्याला ब्रेक करते आणि बनवते एक नवीन हायर हाय. नवीन जो हायर हाय तयार झाला आहे, बॉटम पासून बाईंग आलेली आहे इथपर्यंत. या लेग मध्ये तिथं व्हॅल्यू एरिया लो असेल, पीओसी असेल आणि तिथं आपल्याला काय करायचं? आपला एक पीवाय मॅच करायचा आहे, तो आपल्यासाठी असेल सगळ्यात बेस्ट बाईंग पॉईंट. सेम बेरिश ब्रेकअप, बेरिश कॅरेक्टर चेंज असेल, बेरिश कॅरेक्टर चेंज मध्ये पण हेच असेल की जिथून सेलिंग झाली स्ट्रॉंग सेलरमुळे, प्रिव्हियस जो काही हायर लो होता तो ब्रेक झाला, मार्केटने बनवलं एक नवीन लोअर लो. आता लोअर लो बनवण्यासाठी सेलरने इथं पोझिशन ओपन केलाय, पण टॉप पासून सेलर एंटर नाही झाले. सेलर या लेग मध्ये पोझिशन ओपन करताय. पोझिशन आता सेलरची जी पोझिशन आहे ती कुठे ओपन होते? व्हॅल्यू एरिया हाय, पहिल्यांदा इथं ओपन होते. हा एरिया ब्रेक होऊ नये म्हणून मार्केट तयार करतो पीओसी. मग जर पीओसी इथं आहे, व्हॅल्यू एरिया हाय इथं आहे, तर इथं सेलरने काय केलेलं आहे? मोठ्या प्रमाणात सेलच्या पोझिशन ओपन केलेल्या आहे. मार्केटला फील करायच्या पोझिशन, पण जिथं पोझिशन ओपन झाल्या होत्या तिथं जाऊन मार्केट पोझिशन काय करणार आहे? फील करणार आहे. मग आपल्याला एफपीजी ऑर्डर ब्लॉक कुठे हवा? या एरियाच्या नियर, तिथून प्राइस पोझिशन फील करून काय करेल? ड्रॉप करेल. ठीक आहे, आता सिंपल हे जे स्ट्रक्चर आहे सगळे डे ट्रेड साठी आहे. मेन याचा जो वापर आहे, याचा वापर या पद्धतीने नाही केला जात. आपण आपल्या सोयीनुसार वापरतोय या स्ट्रक्चरनुसार कन्फर्मेशन साठी. याचा जो मेन वापर आहे तो आहे विकली कॅन्डल साठी. ठीक आहे, ऍज अ स्विंग ट्रेड म्हणा किंवा मोठे टार्गेट म्हणा, 2-2, 3-3 दिवसासाठी ट्रेड होल्ड करणं, या टाइप मध्ये याचा वापर होतो. आता व्यवस्थित समजून घ्या स्विंग साठी कसा वापर होतो याचा. ही एक विकली कॅन्डल आहे. दोन्ही कॅन्डल पाहू आपण, बाय सेल दोन्ही कॅन्डल बद्दल बघूया. विकली कॅन्डल, विकली कॅन्डल या पद्धतीने स्ट्रॉंग क्लोज झाली. जर 5 दिवसाचं, आता आपण 5 दिवसाचं मार्केट जर लोअर टाइम फ्रेम मध्ये बघितलं, जसं 15 मिनिट 1 तास या टाइम फ्रेम मध्ये, तर आपल्याला 5 दिवसाचं काय दिसणार आहे? बुलिश अप ट्रेंड. ट्रेंड या पद्धतीने दिसेल आपल्याला. मंडेला मार्केट ओपन झालं, प्राइस अप गेली आणि लास्ट फ्रायडेला क्लोजिंग झाली. या पद्धतीने आपल्याला पूर्ण रेंज दिसणार आहे. बुलिश कॅन्डल विकली मंडे टू फ्रायडे. आता कधी कधी कॅन्डल अशी असू शकते, ओपन इथं झाली, लो बनवला, म्हणजे या पद्धतीने मार्केट इथे ओपन झालं, त्याच्यानंतर लो तयार झाला, प्राइस अगेन अप आली, थोडी रिट्रेस, अगेन प्राइस अप. कधी कधी या पद्धतीने स्ट्रक्चर दिसेल आपल्याला. पण मंडे टू फ्रायडे तयार होईल एक विकली कॅन्डल. आता ही जी विकली कॅन्डल आहे किंवा ही जी विकलीची मुवमेंट आहे, मार्केटला जर पुढचा वीक बुलिशच ठेवायचा आहे तर मार्केटला कोणत्याही परिस्थितीत या वीकची काय करायची आहे? रिट्रेसमेंट करायची. मग आता नेहमी असं नाही होत की एक विकली कॅन्डल चांगली क्लोज झाली, दुसरी ओपन होते, रिट्रेस करते आणि लगेच अप जाते. बिलकुल नाही. दुसरी कॅन्डल रिट्रेस करेल वगैरे, मुवमेंट होईल आणि नेर अशी पण क्लोज होऊ शकते दुसरी कॅन्डल. या पद्धतीने पण विकली कॅन्डल क्लोज होतात. दुसरी कॅन्डलची क्लोजिंग अशी असेल. मग या दुसऱ्या कॅन्डल मध्ये आपल्याला ट्रेड भेटले की नाही भेटले? भेटतात. ठीक आहे, ते कशा पद्धतीने? जर तुम्ही विकली टाइम फ्रेम वरती
व्हॉल्यूम प्रोफाईल वापरणं जर शिकले तर तुम्हाला मंडे टू फ्रायडे एकदम इझिली 1 ते 2 चांगले सेटअप भेटतील, ज्यांच्या मुवमेंट मोठ्या असतील. आता साधी सिंपल गोष्ट आहे, हा पहिला वीक होता, हा दुसरा वीक आहे. पहिल्या वीकच्या बेसवरती दुसऱ्या वीकची मुवमेंट झालेली आहे, हे समजून घ्या. ठीक आहे, सिंपल आहे. पहिल्या वीकची सपोज ही मुवमेंट आहे. टेक्निकली जर बघितलं तर पहिल्या वीक मध्ये कॅरेक्टर चेंज कुठे होईल? याच्या बिलो होईल, बरोबर. इथं कॅरेक्टर चेंज होईल. दुसरा जो वीक आहे, दुसरा वीक काय करतो? पहिल्या वीक बद्दल समजून घेऊ. पहिल्या वीकला आपण जो लो पॉइंट आहे किंवा मंडेची जी ओपनिंग आहे, मी मंडेची ओपनिंग पकडली आणि जी फ्रायडेची क्लोजिंग होती तो पॉइंट पकडला आणि या पद्धतीने मी एक व्हॉल्यूम प्रोफाइल मार्क केलं. आता याच्यामध्ये इथे आला एक पीओसी पॉइंट, इथे आला व्हॅल्यू एरिया लो पॉइंट आणि इकडे आला एखादा व्हॅल्यू एरिया हाय पॉइंट. ठीक आहे, व्यवस्थित समजून घ्या. हा पीओसी आहे मागच्या वीकचा, हा काय आहे? व्हॅल्यू एरिया लो आहे आणि हा काय? व्हॅल्यू एरिया हाय. दुसऱ्या वीक मध्ये जी कॅन्डल क्लोज झाली, ही कॅन्डल काय करते? मागच्या वीकचा हा काय आहे? हाय, ज्याला आपण म्हणतो बीएसएल. दुसऱ्या वीक मध्ये मार्केट ओपन होतं, प्राइस अप जाते, बीएसएल कलेक्ट करते. आता कॅरेक्टर चेंज इथं नाही होत, कॅरेक्टर चेंज कुठे होईल? ही जी स्विंग तयार झाला आहे त्याच्या खाली झालं आपलं कॅरेक्टर चेंज. दुसऱ्या वीक मध्ये झालं कॅरेक्टर चेंज ओपनिंग मध्येच. आता मार्केट काय करतं पहा, जो व्हॅल्यू एरिया हाय होता, म्हणजे या वीक मध्ये जी क्लोजिंग झाली आहे ना, ही अप्पर साइडने जो वीक तयार झाला, लास्ट जी प्रॉफिट बुकिंग आली, चांगल्या सेलरने पोझिशन ओपन केली या वीक मध्ये, तो एरिया कोणता होता? व्हॅल्यू एरिया हाय. तिथून सेलिंग साठी कॅरेक्टर चेंजचं कन्फर्मेशन भेटलं. कॅरेक्टर चेंज झाल्यानंतर प्राइस रिट्रेसला येते व्हॅल्यू एरिया हायच्या नियर, रिट्रेस करते, इथून डायरेक्टली टार्गेट देते प्राइस पीओसी पर्यंत. मग पीओसी पासून सपोर्ट घेईल, प्राइस रेंज बाउंड होऊन जाईल. या पद्धतीने ही कॅन्डल झाली क्लोज. ही कॅन्डल ओपन झाली, हाय बनवला, ओपनिंगच्या खाली आली, रिट्रेस झाली, टार्गेट डन आणि विकली मार्केट एंड फ्रायडेची क्लोजिंग. म्हणजे पहिल्या वीक मध्ये दुसरा वीक कसा प्ले करणार आहे हे आपण इझिली फाइंड करू शकतो या व्हॉल्यूम प्रोफाईलने. समजलं का? काहीच नाही. ही पहिली वीकची कॅन्डल आहे. ठीक आहे, या वीक मध्ये जे बायरने बॉटम पासून बाय केलंय आणि हाय बनवलाय, ही क्लोजिंग आहे. एवढा अप्पर एरिया कोणाचा आहे? सेलरचा आहे. हा बॉटम एरिया कोणाचा आहे? बायरचा आहे. इथे कुठेतरी पीओसी येईल, इकडे व्हॅल्यू एरिया लो येईल, इकडे व्हॅल्यू एरिया हाय येईल. हे सिंपल स्ट्रक्चर आहे, बुलिश स्ट्रक्चर विकली या कॅन्डलचं. हे स्ट्रक्चर आहे लोअर टाइम फ्रेम मध्ये. नेक्स्ट वीकची ओपनिंग झाली, प्राइसने बीएसएल कलेक्ट केले आणि दोनच्या खाली क्लोजिंग दिली. म्हणजे नेक्स्ट वीक मध्ये ओपनिंग मध्ये काय झालं? कॅरेक्टर चेंज झालं. आता मार्केटला सेल करायचं, मार्केटकडे हाय एरिया लो एरिया. मार्केट या सप्लायची रिस्पेक्ट नाही करणार. मार्केट रिस्पेक्ट करेल प्रिव्हियस जो वीक होता, प्रिव्हियस वीकचा व्हॅल्यू एरिया लो कुठे आहे? कारण सेलरने जी पोझिशन ओपन केली होती ती लास्ट वीक मध्येच केली होती, फक्त तिचा कॅरेक्टर चेंज भेटला आपल्याला नेक्स्ट वीकली कॅन्डल मध्ये. आता मार्केट या वीकली कॅन्डलची पीवाय फील नाही करणार. मार्केट ही जी मुवमेंट होती हिचा व्हॅल्यू एरिया पहिला काय करेल? रिजेक्ट करेल आणि तिथून प्राइस ड्रॉप होईल पीओसी पर्यंत. समजलं? सिंपल. मग भले ही कॅन्डल सपोज या पद्धतीने डाऊन आली, मार्केटकडे 5 दिवस आहे, ही मुवमेंट झाली पहिल्या 2 दिवसामध्येच, राहिलेल्या 3 दिवसामध्ये मार्केट इथून रिव्हर्स जाऊ शकतं आणि बुलिश मध्ये पण क्लोजिंग देऊ शकतं. मग बुलिश मध्ये क्लोजिंग कुठे होती? पीओसी पासून जी प्राइस अप निघाली ती पुन्हा व्हॅल्यू एरियाच्या हायच्या अपोव जाईल, सपोर्ट घेऊन पुन्हा प्राइस स्ट्रक्चरला काय करेल? ब्रेक करेल. म्हणजे पुढच्या वीकची जी मुवमेंट आहे ती कोणावरती ठरते? मागच्या वीकच्या व्हॉल्यूम वरती ठरते. जो प्रिव्हियस वीक आहे त्या प्रिव्हियस वीकच्या व्हॉल्यूम वरती ठरते. आता कधी कधी ही जी कॅन्डल आहे हिची क्लोजिंग एकदम ग्रीन मध्ये असते. हे झालं पहिलं एक मॉडेल. असं समजा की एक ग्रीन कॅन्डल आणि रेड कॅन्डल याच्यामध्ये काय घडलं? कधी कधी कॅन्डल एक या पद्धतीने पण तयार होते, काही काही विकली कॅन्डल अशा पाहायला भेटतात आपल्याला, बरोबर. आता या विकली कॅन्डल मध्ये काय घडतं? इकडे पीओसी आहे,
पीओसीच्या नेर एखादा क्लीन डिमांड असतो, रॅली बेस रॅली, एक क्लीन डिमांड भेटतो आपल्याला. मार्केट ही जी कॅन्डल आहे ओपन झाली, हायला स्वीप केलं. लोअर टाइम फ्रेम मध्ये काय घडेल? ओपन झाली वीक, हाय स्वीप कॅरेक्टर चेंज, मार्केट व्हॅल्यू एरिया हाय पासून ड्रॉप करेल. पीओसीच्या नियर पीवाय असेल त्याला टॅप करेल, कॅरेक्टर चेंज करेल, लोअर टाइम फ्रेमच्या व्हॅल्यू एरिया हायला टॅप करेल आणि बुलिश मुवमेंट देईल या इथपर्यंत. ही जी कॅन्डल क्लोज झाली याच्यामध्ये काय घडेल? या पद्धतीने घडेल. आली प्राइस व्हॅल्यू एरिया हाय पासूनच मागच्याच वीकच्या पीओसीच्या खालचा एरिया टॅप केला आणि प्राइस क्लोज झाली, एक या पद्धतीने. आता सपोज ही जी सेकंड कॅन्डल आहे, सेकंड कॅन्डलची आपल्याला क्लोजिंग एकदम अशी पाहायला भेटेल. सेकंड या पद्धतीने क्लोजिंग पाहायला भेटेल. आता प्राइस याच्यामध्ये करते काय? हा फर्स्ट वीक आहे, इथे ओपनिंग झाली म्हणजे ही क्लोजिंग बरोबर, क्लोजिंग समोर ओपनिंग झाली. आता याच्यामध्ये व्हॅल्यू एरिया जो काही लो असेल तो असेल नेर इथे. ओव्हरऑल या बुलिश ट्रेंडचा हा स्विंग लो पॉइंट, याच्या खाली असतो एखादा फेअर व्हॅल्यू गॅप. ही जी बुलिश मुवमेंट होती पहिल्या वीकची, या वीकचा हा लो, हा हाय पॉइंट, याला आपण मंडेच्या ओपनिंग पासून फ्रायडेच्या क्लोजिंग पर्यंत मार्किंग केली. व्हॅल्यू एरिया लो आला, इकडे पीओसी आला, इकडे इकडे व्हॅल्यू एरिया हाय आला, पीओसी आला, व्हॅल्यू एरिया लो आला. या पद्धतीने 3 मार्किंग आल्या. व्हॅल्यू एरिया लोच्या खाली स्विंग लो आहे, स्विंग लोच्या खाली एक फेअर व्हॅल्यू गॅप आहे. मार्केट काय करेल? आता ओपनिंग झाली मंडेला ओपनिंग झाल्यानंतर प्राइस थोडी अप जाईल, व्हॅल्यू एरियाला हायला टच करेल. एक मिनिट. सपोज नेर इथे व्हॅल्यू एरिया हाय, या स्विंग लोच्या आसपास एक एफपीजी हायर टाइम फ्रेमचा विकली मुवमेंट आहे, 5 दिवसाचा ट्रेंड आहे, 1 तास 4 तास याच्यामध्ये एकदम क्लीन इथे पीवा आहे आपल्याकडे. स्ट्रक्चर ऑलरेडी ब्रेकअप स्ट्रक्चर बुलिश आहे. मंडेला जी ओपनिंग होईल, मंडे काय करेल? व्हॅल्यू एरिया हायच्या खाली जाईल, फेक ब्रेकआउट देईल, पीवाय टॅप करेल. जी मंडेची ओपनिंग होती, मंडेच्या ओपनिंगच्या अबो मार्केट निघल, नवीन तयार झालेले एफईजीला टॅप करेल आणि इथून मार्केट पुन्हा नवीन ब्रेकअप स्ट्रक्चर करत मार्केट अप निघून जाईल. या पद्धतीची क्लोजिंग होईल. म्हणजे ओव्हरऑल आपल्याला काय करणं आहे, जे पहिलं विकली जी कॅन्डल आहे ना, त्या विकली कॅन्डलला 5 दिवसाच्या कॅन्डलमध्ये पाहणं आहे. त्याच्यानंतर 1 तासाच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊन व्यवस्थित तो ट्रेंड पाहणं आहे. मागच्या वीकचा ट्रेंड समजून घेणे, मागच्या वीक मध्ये येणारा लेवल मार्क करून घेणे आणि नंतर जी मंडेला ओपनिंग होईल त्या मंडेच्या ओपनिंगला फक्त पाहणं आहे की मार्केट काय करत आहे. पहिल्या मुवमेंटला कंटिन्युएशन मध्ये ठेवत आहे, डीप रिट्रेसमेंट साठी येत आहे, की मार्केट स्ट्रक्चर चेंज करत आहे. या पद्धतीचे जे ट्रेड आहे हे खूप इझी जातील आणि हे छोटे छोटे टार्गेट देणार आहे. पण विकली जर मार्किंग जमली आणि विकली जर सायकोलॉजी समजून आली या 3 लेवलची, पीवाय सोबत जर मॅच करता आला आपल्याला, मेन या वीक मध्ये 5 दिवसामध्ये प्रत्येक दिवसामध्ये मोठी बाईंग नाही येत. एखादा दिवस आहे साईडवेज जातो, दुसरा दिवस पण साईडवेज जातो. रिअल मुवमेंट जी होते याच्यामध्ये एक दिवसामध्ये घडते, जी रेंज ब्रेक करते. आपल्याला जो व्हॉल्यूम फाइंड करायचा आहे तो व्हॉल्यूमच आपल्याला सेकंड कॅन्डलला सपोर्ट देणार आहे. म्हणून सांगितलं की विकली कॅन्डलचा अभ्यास जास्त करा.
आणि मेन गोष्ट आपल्याला सगळं मार्किंग करायचं स्ट्रक्चर सोबत. युरो जीबीपी बुलिश स्ट्रक्चर आहे पूर्णपणे. ओव्हरऑल करंट मार्केट प्राइस विकली इथं आहे मार्केट या लेवलवरती. आता पहा हाय स्वीप केलेला आहे. याच वीक मध्ये इथं एक व्हॅल्यू एरिया हाय येईल, व्हॅल्यू एरिया लो येईल, पीओसी येईल, सगळं येईल. इथून सांगतो की ही विकली कॅन्डल कशी रिॲक्ट करेल. सिंपल आहे. स्ट्रक्चर का बुलिश म्हटलो तर विकली टाइम फ्रेमचा पीवाय, विकली टाइम फ्रेमच्या पीवाय वरती मार्केटची अलाइनमेंट विकली, विकली लो स्वीप, विकली लो जिचा स्वीप केला तिच्या हायच्या अबो काय झाली विकली क्लोजिंग. म्हणजे जिचा लो स्वीप केला, लोच्या स्वीप वरती इथले ऑर्डर फिल करून घेतल्या, रॅली बेस रॅली, स्ट्रॉंग लेगआउटच्या अगोदर लो स्वीप करून हा बेस बनलेला आहे. हा काय आपल्याकडे स्ट्रॉंग डिमांड झोन. स्ट्रॉंग डिमांड झोन मध्ये प्राइस आली विकली, विकली कॅन्डलचा लो स्वीप झाला इनसाइड कॅन्डल. त्याच्यानंतर एक कॅन्डल अशी आली की जिने काय केलं हिचा हाय ब्रेक आणि दिली क्लोजिंग, बुली स्ट्रक्चर पूर्णपणे. आता पहा ओव्हरऑल सपोज ही कॅन्डल आहे, या कॅन्डल वरती या कॅन्डलची मुवमेंट ठरणार आहे. बायस बुलिश आहे, पण या कॅन्डलला काय करणं आहे, नवीन ऑर्डर घेऊन येणं नाहीये. या कॅन्डलला या प्रिव्हियस 5 दिवसामध्ये झालेली जी बाईंग आहे आणि जिथं बायर आहे त्यांच्या ऑर्डर पेंडिंग फिल करणे अप घेऊन जाणे. मग आता आपल्याला कसं समजेल की पेंडिंग ऑर्डर कुठे आहे, त्याच्यासाठीच आपण शिकलो डिमांड एरिया. डिमांड एरिया सांगतो आपल्याला, पण कोणता डिमांड व्हॅलिड असेल जिथं आपल्या व्हॉल्यूम प्रोफाईलचे लेवल येतील. आपल्याला हा लो पॉइंट आणि हा वाला हाय पॉइंट, हाय ऑलरेडी स्वीप झालाय, मार्केट या कॅन्डलच्या पीओसी पर्यंत प्राइसला पाठवणार. आता विकली कॅन्डलची मार्किंग केली, विकली हाय स्वीप झाला आहे, बायस सगळं काही बुलिश आहे. इथून आपण गेलो डेली टाइम फ्रेम मध्ये. डेली टाइम फ्रेम मध्ये ही ओपनिंग काय आहे मंडेची, ही क्लोजिंग काय आहे फ्रायडेची. हे कालचं मार्केट ओपन झालेलं आहे बरोबर. आपल्याला काय करायचंय, ही फिक्स रेंज प्रोफाईल मंडे टू फ्रायडे मार्क करायची आहे. झाली मंडे टू फ्रायडे मार्क. आता आपल्याकडे सध्या सेल साठी रिझन नव्हतं, काल स्वीप झालाय, आज आपल्याला ट्रेड भेटल. कालची डेली टाइम फ्रेमची कॅन्डल काय झाली स्वीप करून क्लोज झाली. ही मंडेची कॅन्डल आहे, ही फ्रायडेची कॅन्डल आहे, ही फ्रायडेच्या मार्केटचा व्हॉल्यूम आहे. फ्रायडेच्या मार्केटमध्ये लास्ट सेलर इथे, बायर इथे पीओसी आणि एक्स्ट्रीम बायर इथे या लेवलवरती. आता पहा डेली टाइम फ्रेम मध्ये मार्किंग करून घेतली. डेली टाइम फ्रेम मध्ये मला समजलं की प्राइस डाऊन येणार आहे. डेली टाइम फ्रेम पासून गेलो आपण H1 कडे. H1 च्या टाइम फ्रेम मध्ये पहा मार्केटने हाय कुठे स्वीप केलेला आहे. हा लास्ट फ्रायडेची क्लोजिंग, ही फ्रायडेची क्लोजिंग मार्क केली. मार्केट मंडेला ओपन झालं, एक एफव्हीजी मध्येच ओपनिंग झाली, प्राइस सरळ अप गेली. प्राइस जशी अप जाते प्रिव्हियस जो हाय होता त्याच्या अबो मार्केट जातं, मार्केट ड्रॉप करतं. अगेन प्राइस अप गेली, तोपर्यंत कॅरेक्टर चेंज झालेलं नव्हतं. अगेन प्राइस अप गेली. डेली टाइम फ्रेम मध्ये जी मंडेला काल जो लिक्विडिटी ग्रॅप झाली त्याचा हा पीवाय होता, मार्केटने त्याला टॅप केलं, याच्या खाली क्लोजिंग दिली. आता आजच्या दिवसामध्ये जेव्हा कालची कॅन्डल निगेटिव्ह क्लोजिंग झाली, कालची कॅन्डल पहा डेली टाइम फ्रेम मध्ये, कालची जर कॅन्डल बघितली आपण, ही कालची कॅन्डल आहे, ही आजची कॅन्डल आहे. फ्रायडेचा हाय स्वीप करून कालची कॅन्डल कशी क्लोज आहे, हाय स्वीप होऊन हायच्या वरती क्लोज नाही, प्रिव्हियस कॅन्डलच्या क्लोजिंगच्या आतमध्ये भले हिचा कलर ग्रीन असेल पण ही कॅन्डल निगेटिव्ह आहे. हिने हाय स्वीप केलाय. निगेटिव्ह म्हणजे रेड क्लोज आणि पॉझिटिव्ह म्हणजे ग्रीन क्लोज नाहीये. हिने हायची लिक्विडिटी ग्रॅप केली आणि ग्रॅप करून हाय पॉइंट आणि क्लोजिंग पॉइंटच्या आतमध्ये कॅन्डल क्लोज झाली. म्हणजे मंडेला मुवमेंट न झाल्यासारखं आहे. मंडे फक्त ओपन झाला आणि स्टॉप लॉसेस कलेक्ट करून आला.
मंडे ओपन जो झाला, फ्रायडेच्या सेलरने पुश केलं खाली आणि मंडेला फ्रायडेच्या आतमध्ये क्लोज केलं. म्हणजे फ्रायडेची जी मंडेची जी ओपनिंग होती आणि जी क्लोजिंग झाली ही पूर्णपणे निगेटिव्ह झाली लिक्विडिटी ग्रॅप सोबत. आता याच्यामध्ये पहा, इथं आपली ही जी लाईन येत आहे ही लाईन कोणती आहे? व्हॅल्यू एरिया हाय. आपल्याला आता करायचं काय? लिक्विडिटी ग्रॅप भेटली, कन्फर्मेशन भेटलं, आपल्याला फक्त हा जो वीक आहे या वीक मध्ये काय सापडायचा? एक पीवाय सापडायचा. आणि त्या पीवाय पासून आज आपण काय करणार? सेल. आणि टार्गेट काय असणार आपलं? व्हॅल्यू एरिया लो. या वीक मध्ये एक डिमांड असेल इथं जी मार्केट फिल करण्यासाठी, आणि व्हॅल्यू एरिया हाय ऑलरेडी रिजेक्ट झालाय, कालच रिजेक्ट झालाय व्हॅल्यू एरिया हाय पॉइंट. हे पहा, फ्रायडेचा लास्ट ही क्लोजिंग, हा व्हॅल्यू एरिया हाय पॉइंट, ही मंडेची ओपनिंग लिक्विडिटी ग्रॅब, इथं व्हॅल्यू एरिया हायला रिजेक्ट होऊन मार्केट क्लोज. मंडेच्या वीक मध्ये आपल्याला सापडायचा पीवाय जो आज आपल्याला देणार आहे सेल, आणि टार्गेट व्हॅल्यू एरिया लो असणार आहे. मार्किंग केली आपण व्हॅल्यू एरिया हायची, लोअर टाइम फ्रेम मध्ये गेलो 15 मिनिट, ही आजची ओपनिंग, बरोबर, ही आजची ओपनिंग. आता आपल्याला काय करायचं आहे? हा हा बॉक्स का मार्क केलेला आपण? का मार्क केलेला आहे? ही मंडेची ओपनिंग आहे, ही मंडेची क्लोजिंग आहे. ओपनिंगच्या नियर मार्केट क्लोज झालं म्हणजे एवढा वरती काय मार्केटला वीक पडलेला आहे, समजतंय का? ही मंडेची ओपनिंग आहे कालची, आणि ही मंडेची क्लोजिंग आहे. मार्केट ओपन झालं, क्लोज झालं म्हणजे एवढी बॉडी आहे खाली वरती वीक पडलेला आहे. वीकची मार्किंग केलेली आहे आपण. आता व्यवस्थित समजून घ्या. व्हॅल्यू एरिया हा इथं येतोय, काल जो ऑलरेडी रिजेक्ट झाला, रिजेक्ट होऊन मार्केट निगेटिव्ह क्लोज झालेलं आहे कालच लिक्विडिटी ग्रॅप सोबत. आता आपल्याला फक्त या लेग मध्ये काय सापडायचं आहे? पीवाय सापडायचा आहे. 15 मिनिटांमध्ये जर बघितलं तर 15 मिनिटांमध्ये आपल्याकडे पीवाय काय आहे ते सेलिंगच्या अगोदरची बाय कॅन्डल, हा काय झाला आपला? पीवाय झाला. पण आता इथं या बाय कॅन्डलला व्यवस्थित पहा, इना प्रिव्हियस सेल कॅन्डलचा हाय लो काही स्वीप केलेला आहे का? नाही केलेला, तरी आपल्यासाठी इनव्हॅलिड आहे. 15 मिनिटाकडून 5 मिनिटाकडे गेलो, 15 मिनिटांमध्ये क्लीन एरिया नाहीये. आता आपल्याला पाहिजे 5 मिनिटांमध्ये एक असा पॉइंट की ज्याने लिक्विडिटी ग्रॅप केलेली आहे. एवढ्या याच्यामध्ये ड्रॉप झाला, हा जो बेस आहे या बेसला फक्त व्यवस्थित पहा. हा आपला काय आहे? पीओसी पॉइंट, सॉरी व्हॅल्यू एरिया हाय पॉइंट, ही रेड लाईन, बरोबर. हा स्ट्रॉंग ड्रॉप आहे मार्केटचा. स्ट्रॉंग ड्रॉपच्या अगोदर पहा, ही एकमेव एक कॅन्डल जिने प्रिव्हियस लेगिनला स्वीप केलं आणि स्ट्रॉंग काय झाला? लेगआउट म्हणजे ड्रॉप झाला. ही झाली आपली पीवाय, ही पीवाय ची लिक्विडिटी. आता आपल्याला जे सेल करायचंय, ऑलरेडी कालचा व्हॅल्यू एरिया हा इथे होता, ज्याला रिजेक्ट करून कालचा दिवस निगेटिव्ह क्लोज झालं होतं. अजून जर कन्फर्मेशन घ्यायचंय तर आपण कशा पद्धतीने मार्किंग करू? हाय पॉइंट ते लो पॉइंट या पद्धतीने. नवीन काय आला इथे? व्हॅल्यू एरिया हाय आला. ही इंट्राडेची मार्किंग, याला रिमूव्ह केलं. आता आपल्याला जे सेल करायचं आहे आजच्यासाठी, जो ट्रेड होता इथून सेल, याच्या अबो आपला स्टॉप लॉस टार्गेट आपल्याकडे पहिलं असेल हे वालं. ही विकली ट्रेड आहे. मेन गोष्ट याचा पीओसी कुठे आलेला आहे? नेरीत आहे, बरोबर. आपल्याकडे जे टार्गेट आहे व्हॉल्यूमच्या बेसवरती, स्ट्रक्चरच्या बेसवरती, ते या पद्धतीने मार्केट इथपर्यंत रिट्रेससाठी येईल. मोठ्या टाइम फ्रेम मध्ये जर बघितलं खाली प्राइस येण्याचं रिझन काय आहे, तर ऑलरेडी हे प्राइसचे दोन लो पॉइंट, बाहेरचे स्टॉप लॉसेस सोबत मार्केट का डाऊन येईल? हा मार्केटचा व्हॅलिड एरिया, फेअर व्हॅल्यू गॅप, जिथं पीओसी येतोय. तर जर मार्केटला या वीक मध्ये बुलिश मुवमेंट करायची आहे तर मार्केटकडे अप जाण्यासारखं काहीच नाहीये. जे होतं अप जाण्यासारखं ते मार्केटने दोनदा टॅप केलंय.
आता हे सगळे स्टॉप लॉसेस प्लेस झाले याच्या बिलो, आणि याच्या बिलो स्टॉप लॉसेस सोबत फिल होतील पीओसीच्या नेर नवीन ऑर्डर. स्ट्रक्चर ऑलरेडी क्लीन होतं, फक्त स्ट्रक्चर सोबत आपण काय केलं, व्हॉल्यूमने एरिया फाइंड केला. समजलं का? एकदम कन्फ्युजन वाटतंय. आता ही जी मार्किंग केलेली आहे, आपण कालची मार्किंग केलेली आहे, आज डेली टाइम फ्रेम मध्ये ब्रेकअप स्ट्रक्चर क्लीन झालेलं आहे. ही कालची मार्किंग आहे बरोबर. काल आपण विकली जे काय आपण शिकलो व्हॉल्यूम प्रोफाइल, त्याच्यानुसार ही काल मार्किंग केलेली आहे आपण. ब्रेकर वगैरे फाइंड केला होता, लिक्विडिटी वगैरे सगळं. डेली टाइम फ्रेम मध्ये क्लीन ब्रेकअप स्ट्रक्चर आहे. मार्केट रिट्रेसला येत आहे, म्हणजे आजच्या न्यूज मध्ये ही रिट्रेसमेंट होऊन जाईल. विकली व्हॉल्यूम इथे मार्केटचं बेस्ट. लोअर टाइम फ्रेम मध्ये इथं ब्रेकर आहे. ही मंडेची मुवमेंट, ही आत्ताच कालची मुवमेंट, ठीक आहे. ही मुवमेंट सुद्धा पहा, बायर्स विकली टाइम फ्रेम मध्ये डिसाइड झाले कसे. विकली काय होता, लिक्विडिटी सेल साइड, सेल साइड लिक्विडिटी विकली, अगेन विकली. हा जो लास्ट वीक होता, लास्ट वीकने काय केलं, दोन लोज स्वीप केले आणि क्लोज झाला. म्हणजे या वीक मध्ये काय होणार होतं, बाईंग. साधी गोष्ट आहे, दोन वीकचे लोज जर स्वीप होत आहे एका वीक मध्ये आणि मार्केटची क्लोजिंग ही पॉझिटिव्ह होत असेल, आता लो स्वीप केले, लोच्या आतमध्ये क्लोजिंग आहे, ही बॉडी याच्या आतमध्ये क्लोजिंग आहे. जरी ते बघितलं, या कॅन्डलच्या लोच्या आतमध्ये मार्केट आहे, या कॅन्डलच्या लोच्या आतमध्ये मार्केट आहे. ओव्हरऑल मार्केट दोन लो स्वीप करून आतमध्ये क्लोज होत आहे. हे जे मार्केट आहे याचा आपल्याला लो आणि हाय. आता पहा, इथं थोडीशी गोष्ट बदलली, तर ओपनिंग इथं झाली, मार्केट डाऊन गेलं, अप आलं. डेली टाइम फ्रेम मध्ये गेलो, ही मंडेची ओपनिंग होती बरोबर, कालची ओपनिंग. आणि या मागच्या वीक मध्ये नेरीतून ओपनिंग झालेली बरोबर. मार्किंग कशी करायची आहे, व्हॉल्यूम प्रोफाईल ऑलरेडी बायस डिसाइड होते लिक्विडिटी स्वीप मुळे. लो टू बॉडी मार्किंग केली, झाली बॉडी टू बॉडी मार्किंग. हा कोणता एरिया आहे, व्हॅल्यू एरिया हाय पॉइंट. मार्केट ओपन झालं व्हॅल्यू एरिया हायच्या खाली, पण ओपनिंग मध्येच पहिलं स्ट्रक्चर कसं होतं, काय झालं होतं, उत्तर द्या. विकली टाइम फ्रेम मध्ये काय झालं होतं, लिक्विडिटी स्वीप होती. म्हणजे पुढच्या विकला अप जाण्यासाठी काय हवा होता, एक पीवाय. व्हॅल्यू एरिया हायच्या प्राइस खाली ओपन झाली, मार्केट रिजेक्ट होऊन खाली आलं असतं. पण ओपनिंगच मार्केटची कुठे होती, एका पीवाय मध्ये. पीवाय मध्ये ओपनिंग झाली, पीवाय पासून प्राइस अप गेली.
ही बुलिश मुवमेंट काय सांगत होती? व्हॅल्यू एरिया हायच्या वरती मार्केट गेलं पीवाय पासून, प्लस विकली टाइम फ्रेम मध्ये दोन लो स्वीप होते, बायस डिसाइड होते बुलिश आहे. व्हॅल्यू एरिया हायच्या वरती क्लिअर कट क्लोजिंग भेटली आपल्याला. आपल्याला या लेग मध्ये सापडायची होती आता एंट्री. लेग मध्ये एंट्री कशी सापडायची होती? आपल्यासाठी हा लो म्हणजे लिक्विडिटी होती, आणि आपल्याला मार्किंग करायची होती या बॉडी पासून हा वाला हाय पॉइंट. याच्यामध्ये आपल्याला बाईंग कुठून करायची होती? पीओसी आणि व्हॅल्यू एरिया लो. मंडेची बाईंग कुठे कुठून झालेली आहे? सेम त्याच एरियापासून.